अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 18 एप्रिल 2024 वार गुरुवार। बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने। कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजलं जाते। आजचा सुविचार आपण बघितला किंवा छोटासा ब्रेक। अमरावतीकरांना जाहीर आव्हान, 26 तारखेला मतदान करायला विसरू नका। देवीदास पवार, आयुक्त, अमरावती महापालिका। आने वाली 26 अप्रैल को लोकसभा के लिए मतदान होना है। मैं अमरावती जिले के सभी नागरिकों से हाथ जोड़ के विनती करता हूं कि हमें हमारे संविधान में दिया हुआ यह एक बहुत बड़ा अधिकार है, जिसके माध्यम से हम अपना पंत प्रधान, अपनी सरकार को चुन सकते हैं। बहुत से लोग सोचते हैं कि मेरे एक मत से क्या होगा। मैं आप सबको पुनश्च हाथ जोड़ के निवेदन करूंगा कि आपका एक मत इस देश के अंदर पूरी सरकार को लाता है, आपकी सरकार को। आपका एक मत आपके पंत प्रधान को बनाता है। इसलिए आप खुद तो मतदान करें ही, अपने परिवार, अपने इष्ट मित्रों को, अपने आसपास के लोगों को, सबको प्रेरित करें और इस राष्ट्र धर्म को निभा के एक अच्छे राष्ट्र को निर्माण करने के लिए अपना योगदान देवे। आप सबसे यही गुजारिश है। नंतर बघूया सविस्तर बातम्या। महिला बचत गटांना लोन देणाऱ्या कंपनीचे कर्जाचे पैसे वसूल करून दुचाकीने जात असताना 2 आरोपींनी चाकूचा धाक दाखवून लुबाडलाय। फिर्यादीच्या जवळ असलेली 2,01,103 रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना बडनेरा जुनी वस्ती चंद्रनगर येथे घडली। फिर्यादीच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। फिर्यादी निखिल दत्ताजी चव्हाण, वय 22 वर्ष, हे महिला बचत गटांना लोन देणाऱ्या कंपनीच्या कर्जाचे पैसे वसूल करून दुचाकीने जात असताना 2 आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांना लुबाडलाय। फिर्यादीच्या जवळ असलेली 2,01,103 रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना बडनेरा जुनी वस्ती चंद्रनगर येथे घडली। फिर्यादीच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी 392 34 कलमान्वये गुन्हा नोंदविलाय। 17 एप्रिलला रक्कम वसूल करून फिर्यादी हे दुपारच्या वेळेस चंद्रनगर येथून दुचाकीने जात असताना ही वाटमारी झाली। अमरावतीमध्ये काही महिन्यापूर्वी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राठीनगर येथे नायब तहसीलदारांच्या पत्नीला धाक दाखवून लुटलं। आता दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून 10 लाखांचा सोन्याचा ऐवज लुटलाय। शेगाव नाका परिसरातील राजेश्वरी नगरमधील मध्यरात्रीची ही घटना आहे। 16 एप्रिलच्या रात्री महिला एकटी घरात असल्याचं पाहून दरोडेखोर घरात शिरले आणि 7 वर्षाच्या बाळाला आईकडून हिसकवलं। तिला चाकू लावला, बाळाला ओलीस ठेवून सोन्याचा ऐवज घेऊन दरोडेखोर रफूचक्कर झालेत। विशेष म्हणजे या दरोडेखोरांनी रेकी केली होती। नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शेगाव नाका परिसरातील राजेश्वरी नगरात मध्यरात्रीच्या वेळी खळबळजनक घटना घडली। 7 वर्षाच्या मुलासोबत राहणाऱ्या महिलेच्या घरात 16 एप्रिलच्या मध्यरात्री 3 वाजता दुपट्टाधारी 3 जणांनी गेट तोडून घरात शिरले। दोघांना बांधून त्यांना चाकूचा धाक दाखवून 10 लाखाचा सोन्याचा ऐवज घेऊन पसार झाले। सिंचन विभागात कर्मचारी असलेल्या सोनाली भाऊराव पाटील या त्यांच्या 7 वर्षाच्या मुलासोबत बेडरूममध्ये झोपल्या होत्या। रात्री 3 वाजता 3 दरोडेखोरांनी मागील गेट तोडून बेडरूममध्ये शिरले। आधी सोनाली पाटील यांच्या गळ्याला चाकू लावून जागी केले, तर दुसऱ्याने 7 वर्षाच्या बालकाला कडेवर घेतले। सोने पैसे कुठे आहे सांग, नाही तर मुलाला संपवीन अशी धमकी दिल्याने सोनाली पाटील यांनी अलमारीतील पिशवी काढून दिली। 3 आरोपींनी बॅगमधील सोन्याचे आभूषण, अंदाजे किंमत 10 लाखाचा ऐवज घेऊन तात्काळ पसार झाले। काहीच वेळाने सोनाली पाटील यांनी शेजारी राहणाऱ्या नागरिकांना फोन करून माहिती दिली। शेवटी सोनाली पाटील यांनी नांदगाव पेठ पोलिसांना सुद्धा माहिती दिली। घटनास्थळी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारीसह डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी घराची पाहणी केली। ते लुटारू कोण पोलिसांना माहिती दिली तर मुलाला शाळेतून अपहरण करणार अशी धमकी दिल्याने त्यातील एकाने सोनाली पाटील यांच्या घराची माहिती असेल। आता नांदगाव पेठ पोलीस त्या दिशेने तपास करण्यास लागले आहेत।
पोलीस स्टेशन धारणी येथील दाखल गुन्ह्यातील आरोपी यांची धारणी व अचलपूर न्यायालय येथे केसेस सुरू असून काही आरोपी तारखेवर सतत गैरहजर राहत असल्याने त्यांचे वॉरंट काढण्यात आले होते। काही तासातच धारणी पोलिसांनी एकूण 19 आरोपींना अटक केली आहे। न्यायालयाच्या आदेशावरनं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद तसेच सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांनी एकूण 4 पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले। त्यानुसार पथक क्रमांक 1 मध्ये API प्रियंका पाटकर सोबत पोलीस अंमलदार नितीन बोरसिया, गणेश दुले, मोहित आकाशे, जगत तेलगोटे, शेख गणी, अनुराग कथिलकर, सुमित घोटेकर यांच्या पथकाने एकूण 11 आरोपींना ताब्यात घेतलेत। पथक क्रमांक 2 मध्ये असलेले शंकर कासदेगर सोबत माधवराव जांबू, महेश सोळंके, सम्राट चव्हाण यांनी एकूण 6 आरोपींना पकडलेत। तसेच पथक क्रमांक 3 मध्ये PSI सतीश झालटे सोबत वसंत चव्हाण, सुहास डहाके यांनी 1 आरोपीस ताब्यात घेतले, तर कळमखार बीटमधून PSI धारणी येथील विशाल राठोड सोबत शंकर तायडे, रमेश चव्हाण यांनी 1 आरोपीस पकडलेत। अशा प्रकारे काही तासातच धारणी पोलिसांनी एकूण 19 आरोपींना अटक केली आहे। धारणी पोलिसांची वॉरंट मोहीम यशस्वी झाली आहे। ठाणेदार अशोक जाधव यांच्या टीमकडनं काही तासातच एकूण 19 आरोपी जाळ्यात पकडलेत। तारखेवर सतत गैरहजर असल्याने कोर्टाकडून वॉरंट काढण्यात आले होते। अमरावती लोकसभेच्या निवडणुकीच्या कामात चांदूर बाजार तालुक्यातील सर्वच प्रशासन व्यस्त असल्याने कामकाजाच्या दिवसातही शासकीय कार्यालय, अधिकारी व कर्मचाऱ्यांविना ओस पडली आहेत। तहसील कार्यालयाचा भार सध्या एकट्या तहसीलदारावर असला तरी त्यांनाही मीटिंग व प्रशिक्षणासाठी जावे लागले, तर तहसील कार्यालय राम भरोसेच असते। अशात सर्वच कार्यालयातील काही कर्मचारी निवडणूक कामात नसतानाही इलेक्शन ड्युटीवर आहेत, म्हणून कार्यालयाला दांड्या मारताना दिसतात। याचाच फायदा वाळू तस्करांनी घेऊन तहसील कार्यालयातील जप्त केलेला वाळूचा ट्रॅक्टरच रेतीसह पळवून नेला। हा ट्रॅक्टर विना नंबराचा होता। लोकसभा निवडणुकीच्या कामात चांदूर बाजार तालुक्यातील सर्वच प्रशासन व्यस्त असल्याने कामकाजांच्या दिवसातही शासकीय कार्यालय, अधिकारी व कर्मचाऱ्यांविना ओस पडली आहे। कार्यालयाच्या परिसरात लक्ष ठेवण्यासाठी असलेला कॅमेरा बंद आहे। चांदूर बाजार तहसील कार्यालय राम भरोसेच आहे। याचं उदाहरण म्हणजे वाळू तस्कराने तहसील कार्यालयातील जप्त केलेला आपला वाळूचा ट्रॅक्टरच रेतीसह पळून नेला। विशेष म्हणजे हा ट्रॅक्टर विना नंबराचा होता। पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर लावलेले CCTV कॅमेरे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना जरी ते दिसत असले तरी केवळ शोभेची वस्तू बनले आहे। कालपर्यंत मुख्य प्रवेशद्वारावरील लाईट सुद्धा बंद होता। याचे वृत्तपत्रात झळकताच तो लावण्यात आला। नेमका पोलीस स्टेशन परिसरातीलच CCTV कार्यरत नसणे ही बाब गंभीर असल्याने वरिष्ठांनी याची दखल घेण्याची गरज आहे। चांदूर बाजार पोलीस स्टेशन समोरच बस स्थानक आहे। बस स्थानकावर पाकिट मारले जाते, महिलांचे मंगळसूत्र उडविले जाते। पोलीस स्टेशन समोरूनच मुरुम, रेती, जनावर तस्करीची वाहने भरधाव वेगाने धावतात। अशा वेळी अपघात होण्याची शक्यता असते। नव्हे, यापूर्वी अशा वाहनाने अपघात घडल्याचा इतिहास आहे, तरीही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केलं जात आहे। धारणी मुख्यालयापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल बेहाल होत आहे। संपूर्ण गावात 1000 ते 1500 रुपये ट्रॅक्टरप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे। मात्र ग्रामपंचायत सचिव, सरपंच, उपसरपंच कुंभकर्ण झोपेत असताना दिसत आहे। या गावाकडे गटविकास अधिकारी तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत लक्ष देण्याची गरज आहे। या गावात लाखो रुपये नव्हे तर करोडो रुपयांची जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली होती। तसेच संपूर्ण गावात प्रत्येक घरी नळ कनेक्शन सुद्धा देण्यात आले होते, मात्र या नळाला पाणीच नाही। धारणी मुख्यालयापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल बेहाल झाले आहे। एवढेच नव्हे तर संपूर्ण गावात 1000 ते 1500 रुपये ट्रॅक्टरने पाणी विकत घ्यावे लागत आहे। मात्र ग्रामपंचायत सचिव, सरपंच, उपसरपंच कुंभकर्ण झोपेत असताना दिसत आहे। या गावाकडे गटविकास अधिकारी तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत लक्ष देण्याची गरज आहे, कारण की या गावात लाखो रुपये नव्हे तर करोडो रुपयांची जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली होती। तसेच संपूर्ण गावात प्रत्येक घरी नळ कनेक्शन सुद्धा देण्यात आले आहे, मात्र या नळाला पाणीच नाही। संपूर्ण गावातील हँडपंप चोरीला गेले आहे, मात्र कोणत्याही प्रकारचे FIR नाही। एवढी मोठी पाण्याची समस्या कुसुमकोट बुजुर्ग गावात निर्माण झाली आहे, तरीही ग्रामसचिव गावातून गायब झाला आहे।
याकडे धारणी गट विकास अधिकारी तसेच मुख्याधिकारी अमरावती यांनी लक्ष देण्याची गरज आहे। चांदूर बाजार नाक्यावर परतवाडा आगारच्या बसने अचानक पेट घेतला। ही बस नागपूरवरून निघाली। या बसमध्ये एकूण 90 प्रवासी होते। ही बस अमरावती डेपोला खाली झाली। त्यानंतर 67 प्रवासी यामध्ये परतवाडाकरिता बसलेत। परतवाडा येथून पूर्णानगरला काही प्रवासी उतरलेत। त्यानंतर ही बस चांदूर नाक्यावर पोहोचत असताना मागच्या दोन्ही चाकांनी पेट घेतला। चालकाला ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी गाडी जागेवर थांबवली। तेथेच परतवाडा येत असणारे परतवाडाचे उद्योजक श्रीराम गॅस एजन्सीच्या संचालक रवी कुमार गुप्ता त्या ठिकाणी थांबलेत आणि त्यांनी आपल्या जवळच्या गोडाऊनवरील आग विझवण्याची यंत्रे व तसेच सामुग्री घेऊन आलेत आणि आग विझवली। एकूणच एक मोठी दुर्घटना येथे झाली असती, परंतु रवी गुप्ता यांच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टाळल्या गेली। या बसवर जयदीप बेस नावाचे चालक आणि मोहम्मद रफीक म्हणून कंडक्टर होते। तात्काळ अचलपूर नगरपालिकेची फायर टीम घटनास्थळी दाखल झाली आणि मागील 4ही चाकांची आग विझवण्यात त्यांना यश आलं। इससे आग ऑलरेडी बुझा चुके हैं। श्रीराम गैस की तरफ से यहाँ पे आके गैस बुझा चुके हैं। आधी घंटा हो गया। आधे घंटे पहले हम आके गैस बुझा, जैसे आग लगी वैसे यहाँ से मैं जा रहा था, तुरंत मैं गोडाउन गया, गोडाउन से तुरंत निकाल के यहाँ पे आग बुझा दिया ऑलरेडी। लेकिन गवर्नमेंट की बसेस को इम्प्रूव करिए। इतनी थर्ड क्लास बसेस आपकी गवर्नमेंट की, क्या कर रहे हैं पॉलिटिशियंस पता नहीं यहाँ पे, लेकिन गवर्नमेंट की बसेस थोड़ा सुधारिए। इतनी खराब बसेस कैसे चल रही है यहाँ पे? किसी की जान चली जाती तो क्या करते थे? 70 पैसेंजर थे गाड़ी में, क्या पता है। थोड़ा ख्याल रखिए चीजों का, मेंटेनेंस रखिए बराबर व्हीकल्स। थैंक यू। एकूणच चांदूर नाक्यावर काही वेळासाठी संपूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं। परतवाडा अमरावती मार्गावर परतवाडा नजीकच चांदूर बाजार नाक्यावर अचानक बसच्या चाकानं पेट घेतला। ही बस नागपूर येथून परतवाडा येथे येत होती। नागपूरची ही बस आपण बघत असणार ही 3961 क्रमांकाची ही बस, यामध्ये चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टाळल्या गेली। या बसमध्ये 60 ते 70 प्रवासी नागपूरवरून सवार झाले होते आणि ही बस अमरावती डेपोला सुद्धा इथे प्रवासी सवार झाले आणि ही बस परतवाडा येत असताना चालकाला कळलं की चांदूर नाक्याजवळ या बसच्या मागच्या दोन्ही चाक जे आहे त्यांनी पेट घेतलेला आहे आणि मोठी दुर्घटना झाली असती, परंतु चालक आणि कंडक्टर यांच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टाळल्या गेली। तात्काळ येथे अचलपूर नगरपालिकेचा फायर विभागाची टीम इथे पोहोचलेली आहे, दाखल झालेली आहे आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित वापस बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि बसमध्ये लागलेल्या आगीला विझवण्यात येण्याचं काम केलेलं आहे। एकूणच निवडणूक चालू आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोडवर एक मोठी दुर्घटना झाली असती, परंतु परतवाडा आगारच्या चालकाच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टाळल्या गेली। मी कॅमेरा पर्सन अजय काकडे सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज परतवाडा। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना धनगर समाज बांधवांनी पाठिंबा दिलाय। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे धनगर निर्णय मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। वीर अहिल्यादेवी यांच्या फोटोचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं।
या कार्यक्रमाला माजी पालकमंत्री सुनील देशमुख, आमदार यशोमती ठाकूर, शिवसेना जिल्हा प्रमुख श्याम देशमुख, शिवसेना नेत्या प्रीती बंड, ॲडव्होकेट दिलीप एडतकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते आणि धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. काय करत होते आणि इथून पुढे काय करतील? लक्कडवाला दाऊदचे पण पैसे त्याच्या अकाउंट मध्ये आलेले आहेत. बापांचं सर्टिफिकेट कॅन्सल होतं आणि पोरीचं स्टँड करण्यामधला फ्रॉड आपल्या या देशामध्ये होतो. या लढाईमध्ये तुम्ही आम्हाला साथ द्या अशी तुम्हाला विनंती करते. महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, नौटंकी रोज आहे. महागाईची आणि नौटंकीची मार बस हो गई. अब महंगाई और नौटंकी की मार, बोला जोरे. और अब की बार किसान पुत्र, जोर से जोर से जोर. बहुत हो गई नौटंकी और महंगाई की मार. अब की बार बोलो हमारे पंजाब. जोरात बरं का, हिरोईनला ऐकू गेलं पाहिजे. उद्या पडळकर साहेब येणार आहे म्हणे, त्याला जरा जबाब विचारायला. वाटत होतं की हे नाही राहिले तर मग हिंदू धर्म भ्रष्ट होईल. पाहिले का राहिले तुम्ही ते फोटो गिटो आले असाल ना. म्हणजे रामाच्या रूपामध्ये रावण तिथं उभा होता आणि आई सीतामाईच्या रूपामध्ये हिरोईन उभी होती असं वाटत. अरे राम पण त्यागी होते आणि रावण देखील खूप ज्ञानी होते. त्यांचं भांडण त्यांच्याकडे. आता या कलयुगामध्ये आणि IT टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये तुम्ही कुठं भांडवल करताय? माझ्या खटल्यामध्ये राम मंदिर आहे 700 वर्ष जुनं. ते भाजपा वगैरे पैदा पण व्हायचे होते त्यावेळेसपासून. दरवर्षी इथं आमचे ढवळे साहेब आहे. म्हणजे मी जन्माच्या आधीपासून अख्ख्या परिसराला जेवण होतं, कालही होतं, पण मी त्याचं भांडवल केलं नाही. किती लोक जेवण करतात त्यावेळेला आम्ही त्याचा हिशोब ठेवत नाही आणि श्री रामाची मूर्ती ठेवून त्याचं राजकारणही करत नाही. अरे तुम्हाला जर राम समजला असता तर तुम्ही त्यांचा व्यापार केला नसता. तुम्हाला राम समजत नाही म्हणून तुम्ही त्यांचा व्यापार करतात. ही वस्तुस्थिती आहे. रामजी म्हणजे त्याग, बलिदान, करुणा. ते कुठे दिसतंय का? ह्याची जमीन हडप, त्याची जमीन हडप, ती दिल्ली पब्लिक स्कूलची जमीन हडप, त्या कोणत्या दुकानदाराची काय नाव होतं त्याची जमीन हडप, त्या परवाच्या दिवशी त्या बाईचं दुकान होतं म्हणे त्याची जमीन हडप, तिथं फॉरेस्ट रेल्वेची जमीन हडप. अशा हडपाहडपीपासून आपल्याला दूर राहायचंय बाबांना. आपण अमरावतीतले आहोत की नाही आहोत? कोण कोण अमरावतीतला आहे हात वर करा बघू. आणि जे हात वर केले नाही ते अमरावतीतले नाही. अमरावती जिल्ह्यामधले जे अमरावती जिल्ह्यामध्ये, अमरावती म्हणजे एवढीशी अमरावती आहे, अख्खा जिल्हा अमरावती. तिथं काय अमरावतीवाले नाही का? अरे अमरावतीवाले हो वहिनी, काय तुमचा हात वर नाही आहे ना? अमरावतीवाले एक जण अकोल्यावाला नाही, अकोल्यावाला आहे ना, अकोल्यावाला पण आहे. आपल्याला आता रिप्रेझेंटेशन पाहिजे, असं नाही चालणार. आपल्याला सातत्य ठेवावं लागेल आणि त्या सातत्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते हिसकावून घ्यावं लागेल. आणि त्या हिसकावण्यामध्ये मी नक्कीच तुमच्या पाठीशी सगळ्यांच्या आहे, एवढं आज या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो. आज महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सन्मान्य बळवंत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेला आहे. स्टॅम्प पेपर साइन करून स्टॅम्प पेपर तुमच्या हातात आलं का? हे ॲफिडेव्हिट आलं का? वाचलंय का तुम्ही? आणि मला दिलीप काकांनी मागणी पत्र दिलं ज्याच्यामध्ये गावांमध्ये आपल्याला काय म्हटलं तुम्ही? चराई क्षेत्र त्या ठिकाणी आखून द्यायला पाहिजे. तिथं धनगर समाजाला आणि मेंढपाळ वस्तीमध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात
त्या गोष्टी ग्रामपंचायत स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा नियोजन मधनं आपण त्या करून घेतल्या पाहिजे। या मागण्या आज आपण बोलतोय, पण इलेक्शन झाल्यावर पण याच्यावर आपल्याला काम करावं लागेल, हा आग्रह माझा सगळ्या धनगर बांधवांना आहे। अनंतराव काकांनी त्यांचं रिप्रेझेंटेशन सांगितलं। माझ्याकडे माझे उपसभापती इथं आहे, उंचेताई इथे आहेत आणि उपसभापती आपण त्यांना बनवलाय। सतीश दादा कुठे गेला? हा एपीएमसी मध्ये माझा सतीश दादा निवडून आलेला आहे। तुमचं रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी, त्याच्यावर आम्ही काळजीपूर्वक रिप्रेझेंटेशन करत असतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आता एकत्र आहे, त्यांच्यासोबत आरपीआयची गट देखील आहे, इंडिया आघाडी देखील आहे आणि त्या सगळ्यांची ताकद जर एकत्र राहिली तर पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिप्रेझेंटेशनचा विषय आपल्याला कसा करता येईल त्याच्यावर आपण नक्की काळजी घेऊ। आज समाजामध्ये काय होत आहे, आपल्या देशामध्ये काय होत आहे, आपल्या राज्यामध्ये काय होत आहे, आपल्या या अमरावती जिल्ह्यामध्ये काय होत आहे हे तुम्हाला जास्त माहिती आहे ना। काल वलगावमध्ये रॅली होती, आता हिरोईन आहे, खाली उतरणं जीवावर येते। माझा भाऊ तर सरस चालत जाते, नाही आई अरे मंदिरामध्ये निदान तुम्ही उतरलं पाहिजे। महादेवाचं मंदिर होतं म्हणजे शिव महापुराण करायचं, लोक जमा करायची, स्वतःचं प्लॉटिंग तिथं करायचं। हा आपण केली ना पूजा, ऑफकोर्स आपण केली। स्वतःचं प्लॉटिंग, तिथे जमिनी विकत घ्यायच्या, तिथे स्वतःच्या जमिनीची किंमत वाढायला पाहिजे म्हणून देवाचा वापर करायचा। आणि कालची रॅली पाहिली का बाबांना तुम्ही? आधीही राहिलेला आहे आणि पुढच्या काळात देखील मोठा आग्रह राहील, एवढं मी तुम्हाला। आमचे कापडे साहेब मला पुन्हाच ते बघून राहिले की काय, लय दिवसानं भेटून राहिले, हो की नाही? खोटं होतं की नव्हतं? मला आठवतं 10 वर्ष आधी दादा पृथ्वीराज चव्हाण साहेबांना मीच भेट घालून दिली होती आणि त्यावेळेला आदरणीय देवेंद्रजी आमचे बंधू फार जोरात ओरडत होते, मला तर बोलू पण नव्हतं दिलं राव त्यावेळेला। आणि मग चुना लगाया, उसके बाद में कुछ भी नहीं हुआ, सिर्फ चुना लगाया कि नहीं लगाया? हा या ना? बदे साहेब म्हटले 50% आरक्षणाची अट त्या ठिकाणी काँग्रेसच्या या मॅनिफेस्टोमध्ये अट शिथिल करण्याचं आहे बदे साहेब। 50% आरक्षणाची अट जर शिथिल झाली तर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या जोमानं प्रयत्न करावे लागतील पुढच्या काळामध्ये आणि आरक्षण कसं मिळवायचं याचं सिस्टमॅटिक प्लॅनिंग करावं लागेल। एक गोष्ट मी नक्की तुम्हाला सांगते, आरक्षण आहे, मिळालं पाहिजे, आपण संघर्ष केला पाहिजे आणि ते शेवटपर्यंत लावलं पाहिजे, पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं काय असेल तर पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन। आणि लुटणार दादा तुम्ही तिकडून होऊन गेले राजे एमएनसी आणि महादेवाचा वापर जर कोणी करत असेल तर त्यांना आम्ही माफ करू शकत नाही आणि करणार नाही। तुम्ही 26 तारखेला मतदान करा, इकट्ठे या आणि पंजा या बोध चिन्हावर 2 नंबरचं बटन आहे तिथे आपलं मतदान टाका, एवढी विनंती करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार। एअरपोर्ट 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 एअरपोर्ट, जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्ह्यातील तमाम धनगर बांधव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या साक्षीने उपस्थित राहून एक निष्ठेने आणि एक मताने या ठिकाणी या महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंतभाऊ वानखडे यांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर करत आहे। कारण मागील सरकारने, फडणवीस सरकारने आणि मोदी सरकारने निव्वळ धनगर समाजाची या ठिकाणी सातत्याने गेल्या 10 वर्षापासून फसवणूक केली आहे। फसव्या घोषणा करून निव्वळ घोषणांचा पाऊस या ठिकाणी पाडला आहे आणि धनगर समाजाला दिलेलं एकही आश्वासन पूर्ण न करता निव्वळ या ठिकाणी गांजर दाखवण्याचं काम या
सत्ताधाऱ्यांनी केला आहे, कारण सत्ताधारी हे निवड सत्तेसाठी हपापलेले आहे. त्यांना फक्त सत्तेचा खेळ खंडोबा करून खुर्ची हवी आहे. परंतु आता येथील धनगर समाज हा त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी तमाम जिल्ह्यातील धनगर समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी बोलतो. आणि आमदार बळवंतभाऊ वानखडे यांना सर्व धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्व पाठिंबा जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राधा मधुसूदन सनातन संस्कृती संस्था व श्री हरिकृपा फाउंडेशनच्या वतीने श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. राधा मधुसूदन सनातन संस्कृती संस्थेचे मुख्य चंद्रकुमार जाजोदिया यांनी 108 कथांचा संकल्प केला आहे. त्यापैकी 47वी कथा संपन्न झाली आहे. युवा पिढीचं मार्गदर्शन करणे हा या कथेचा उद्देश आहे. युवा पिढीला नशेतून मुक्त करणे, सनातन हिंदू धर्माविषयी माहिती देऊन त्यांना जागृत करणे या उद्देशाने राधा मधुसूदन सनातन संस्कृती संस्था व श्रीहरी कृपा फाउंडेशनच्या वतीने श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलंय. राधा मधुसूदन सनातन संस्कृती संस्थाचे मुख्य चंद्रकुमार जाजोदिया यांनी 108 कथेचा संकल्प केलाय. महाराष्ट्रभर श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलंय. त्यापैकी 47वी कथा संपन्न झाली. आत्मतत्वदास प्रभू यांनी कथा वाचन केलं, तर अवधूती भजनी मंडळ गाजीपूरच्या हरिप्रेमींचा विशेष सहभाग लाभलाय. या कथेच्या सांगतेनिमित्त समस्त गाववासियांसाठी हरिभजन व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. या प्रसंगी शोभायात्राही काढण्यात आली. पांडुरंग महाराज, विनोद भोयर, स्वाती महल्ले, प्रतीक्षा महल्ले, सुरक्षा महल्ले, पियुष महल्ले, मुरलीधर महल्ले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ज्या मातोश्रीने संपूर्ण देशाला हिंदुत्वाचा संदेश दिलाय, त्याच मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न राणाबाईंनी केलाय. मातोश्रीबद्दल अपशब्द काढले, त्या राणाबाईचा बदला घेण्याची हीच योग्य वेळ आहे. राणाबाईच्या पराभवात शिवसेनेचे मोठे योगदान राहील व शिवसैनिकांनी बळवंत वानखडे हाच आपला विचार समजून राणाबाईला पराभूत करा, असे आदेश शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी मेळाव्याला शिवसेनेचे माजी खासदार अनंत गुढे, आमदार यशोमती ठाकूर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे, डॉक्टर सुनील देशमुख, प्रीती बंड, सुधीर सूर्यवंशी, जिल्हा प्रमुख सुनील खराटे, श्याम देशमुख, महानगर प्रमुख पराग गुडदे, प्रदीप बाजड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष हेमंत देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार राऊत यांनी येथे मेळाव्याला संबोधित केलं. खासदार राऊत म्हणाले की मोदी नावाचा राक्षस घालवायचा असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा खासदार निवडून दिला पाहिजे. भाजपाला शिवसेनेनं महाराष्ट्रात मोठं केलं, मात्र त्यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांच्याशी असलेली युती तुटली. महाराष्ट्र हा कधीच कोणासमोर झुकलेला नाही, परंतु मोदी शहा यांनी शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीला देखील कमजोर करण्याचा प्रयत्न केला. हे फक्त पक्ष फोडाफोडीमध्ये 56 इंचाची छाती दाखवतात. तिकडे चीनचे सैनिक लडाखमध्ये शिरले, परंतु मोदी तोंड उघडत नाही, कारण मोदी हे डरपोक असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. कारण शेवटी आपण मराठी माणसं आहोत, हा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे हे कोणी गुजरातचे ढोळे पवळे आले महाराष्ट्रावर चाल करून आणि आम्ही झुकलो असं होईल का? झुकेंगे नाही. हा वाकणारा महाराष्ट्र नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. हा मोदी शहापुढे कधी गुडघे टेकणार नाही, लक्षात घ्या. 40 आमदार तोडलेत ना. का तोडले? घाबरलात तुम्ही शिवसेनेला, तुम्ही आम्हाला घाबरलात. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस लावले, तुम्ही शरद पवारांना घाबरला, तुम्ही राहुल गांधीवर हल्ला करताय, तुम्ही सोनिया गांधीवर हल्ला करताय, तुम्ही आम्हाला घाबरताय. 56 इंचाची छाती आहे म्हणता ना तुमची. 56 इंचाची छाती कोणी पाहिजे, कोणी मोजली? 1 नंबरचे डरपोक माणसं. गुजरात कधी देशासाठी लढलाय का?
कधी तुमची छाती? काय तुम्ही कुठले मेडल लावून फिरताय छातीवर? कोणत्या युद्धाची मेडल आहे सांगा. तो चीन घुसलाय लडाखमध्ये. लडाखमध्ये 400 किलोमीटर आतमध्ये चीनचं सैन्य घुसलंय पेंगॉन लेक पर्यंत. मी स्वतः जाऊन पाहिलेलं आहे. मी त्या कमिटीवर आहे. मोदींनी तोंड उघडलं का कधी? पाकिस्तानला दम देतो इकडे बसून. पाकिस्तानला दम दे, दुबळा देश आहे. हिंमत असेल तर चीनवरती डोळे वटारून दाखव, असं मी नेहमी म्हणतो. देशाच्या सीमा लडाखमध्ये आतमध्ये देशाची जमीन चिन्ह गेलेली आहे. चिन्ह तिकडे इमारती बांधलेल्या, चिन्ह तिकडे हेलिपॅड्स बांधलेले आहेत. आपल्या भागात लडाखमध्ये लडाख मधला एक नेता सोनम वांगचुकने उपोषण केलं आणि तो सांगतोय की आमच्या लडाखमध्ये चीनी सैन्य घुसलेलं आहे. मोदी काय करतो? अरे 56 इंचाची छाती आहे ना तुझी. महाराष्ट्रात काय दाखवतोस? जाऊन मणिपूरला दाखव, लडाखमध्ये दाखव. हा 56 इंचाचा छातीवाला आता मणिपूरला जाऊ शकला नाही. गेल्या 2 वर्षापासून मणिपूर जळतंय, हिंसाचार सुरू आहे. महिलांची अब्रूचे धिंडवडे निघत आहेत. महिलांना रस्त्यावरती निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढली जाते आणि मोदी अजूनही मणिपूरला जाऊ शकला नाही. ही 56 इंचाची छाती. अमरावती हे विदर्भाची शान आहे. अमरावतीसोबतच महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या बबलीचा म्हणजेच नवनीत राणांचा मोठा पराभव करा असं सांगून खासदार राऊत यांनी बळवंत वानखडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचं शिवसैनिकांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं. अमरावती आहे, विदर्भाचं नाक हृदय. या अमरावतीला किती मोठी संस्कृती आपण मगाशी सांगितली. किती महान लोक या अमरावतीनं कार्यकर्ते असतील, राजकारणी असतील, निवडून पाठवलेले आहेत. अनेक प्रतिभाताई पाटलांचा आपण उल्लेख केला मगाशी. आनंद गुढे सारखे शिवसैनिक, कडवट शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते निवडून गेले. रासू गवई निवडून गेले होते, विद्वान माणूस होता. RS गवई निवडून गेले होते. कॉम्रेड सुदाम देशमुख निवडून गेले होते. त्या अमरावतीच्या नशिबी काय आहे तशी? मागची 5 वर्ष अमरावतीची प्रतिष्ठा महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये पूर्ण धुळीस मिळालं. हे चित्र आम्ही पाहिलं. आम्हाला सांगायचे कहा की हे अमरावती का क्या करे. झालं चूक आमच्या लोकांकडून. मगाशी तो दोष यशोमती ताईवर टाकला कोणीतरी. तुम्ही आमच्या उरावर बसवता. आता आमचा ऊर एवढा मोठा आहे, पण आता जो छाताड्यावर मोदी बसलेला आहे त्याला काढायचा असेल तर आधी हिला काढलं पाहिजे. या देशाच्या छाताड्यावर जो मोदी नावाचा राक्षस बसलेला आहे त्याला जर आपल्याला दूर करायचं असेल तर एक खासदार आपला या महाराष्ट्रातून आपण निवडून दिला पाहिजे. म्हणून माझं शिवसैनिकांना माझ्या आव्हान, या अमरावतीमध्ये शिवसेना फार ताकदीनं काम करणार पक्ष. आम्हाला काय आमदार खासदार असला नसला का फार फरक पडत. येतात जातात, आज नाही उद्या येते, पण संघटन राहिलं पाहिजे. संजय राऊत यांचा प्रारंभी शिवसेनेच्या वतीनं मोठा हार घालून जंगी स्वागत करण्यात आलं. टाळ्या व घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेलं. या मेळाव्याला शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या सभेत बोलताना हर्षवर्धन देशमुख म्हणाले की हा देश लोकशाहीला मानणारा आहे. या ठिकाणी स्वतंत्र बंधुता असताना सध्या गुलामगिरीचं वातावरण निर्माण झालं आहे. पंजा जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन देशमुख यांनी केली. मनमुराव सर्वांना मिसळणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा एक कार्यकर्ता आहे.
आणि ज्या ज्या पदावर त्यांनी काम केलं त्या पदावर काम करत असताना त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार कशाची असते, कुठली असते, कशी असते याची जाणीव तुम्हाला सर्वांना आहे. आणि त्यामुळं त्यामध्ये अधिक न जाता त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार नव्हती आणि असा कार्यकर्ता काँग्रेसने या लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिला. याबद्दल काँग्रेस नेतृत्वाचा मी निश्चितच या प्रसंगी आभार मानतो. कारण की शेवटी मतदारांना, कार्यकर्त्यांना, विशेषतः कार्यकर्त्यांना जेव्हा आपण कुठला तरी प्रतिनिधी निवडून देण्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये जातो तेव्हा उद्या तर हे ऐकावं लागलं की असा कसा तुम्ही माणूस आमच्या समोर आणला. परंतु मी विश्वासाने सांगू इच्छितो की अशा प्रकारची तक्रार कुठलाही मतदार आपल्यापर्यंत बळवंतराव वानखेडेंच्याबद्दल आपल्याला ऐकावी लागणार नाही. आणि निश्चितच अमरावतीचं प्रतिनिधित्व जे संसदेमध्ये संजयराव राऊत साहेबांच्या माध्यमातून गरजतंय तसंच आपल्या मार्गदर्शनाखाली बळवंतरावांचा सुद्धा आवाज अमरावतीचा बुलंद झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या प्रसंगी व्यक्त करतो. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTP चॅनल 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटा नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.